नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील जे संभाव्य भावी नगरसेवक आहेत त्यांच्याशी आपण बोलतोय. आता प्रभाग क्रमांक 9 जो खराळवाडी, गांधीनगर, नेहरूनगर, मासुरगड कॉलनी आणि आंतरिक सोसायटी हा संपूर्ण परिसर मिळून जो प्रभाग होतो, त्या प्रभाग क्रमांक 9 मधून जे इच्छुक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करतोय. दत्ता हरिश्चंद्र झुळूक, ऍडव्होकेट दत्ता हरिश्चंद्र झुळूक. दत्ताजी, आपलं स्वागत आहे. वकील साहेबांचा परिचय असा करून द्यायचा, ते पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष आहेत. भाजप कायदा सेल पिंपरी चिंचवड शहरचे माजी सरचिटणीस आहेत. आता भाजपच्या गांधीनगर खराळवाडी बूथ क्रमांक 200, 201, 202 मधून शक्ती केंद्र प्रमुख आहेत. नंतर दुर्गा माता मित्र मंडळ गांधीनगरचे सचिव आहेत. महाराष्ट्र चर्मकार संघाचे सचिव आहेत. नोबेल ऍडव्होकेट ट्रस्ट पुणे याचे संघटक आणि प्रसारक आहेत. विश्व जागृती संस्था, सिद्धेश्वर महाराज आश्रम ट्रस्ट याचे सल्लागार आहेत. आणि गेले 19 वर्ष ते वकिलीची प्रॅक्टिस करतात. त्यांनी ठरवलं यावेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये महापालिका निवडणुकीला उभं राहायचं. वकिलीची प्रॅक्टिस भरपूर झाली, आता काहीतरी नगरसेवक बनून आपल्याला महापालिका सभागृह गाजवायचं, असा त्यांचा एक पुढचा ध्येय आहे. त्या ह्याच्यातून ते निवडणूक रिंगणात उतरतायत. तर मला सांगा, पहिलं सुरुवातीला पिंपरी चिंचवड मध्ये तुम्ही तुमचा जन्म पिंपरी चिंचवडचा, आतापर्यंत कार्य सगळं पिंपरी चिंचवडचं. हो, या शहराचं राजकारण तुला नेमकं कसं वाटतंय? नेमकं काय, कोणत्या दिशेने चाललंय राजकारण? काय झालंय की राजकारण करत असताना समाजकारण हे राजकारणी विसरून गेलेले आहेत. आपण चर्चा करताना सगळं फक्त हे दिसली, एक बाजू दिसली. समोर जे मुलाखत पाहणार आहेत त्यांना ते लक्षात येईल. मी इथं प्रश्न विचारला, तिथं त्यांची डायरेक्ट सुरुवात राजकारणाकडे कसे पाहत. आतापर्यंत जर आपलं राजकीय कार्यकाल जर पाहिला तर याच्यामध्ये फक्त राजकारणच होत आहे, समाजकारण हे होत नाही. राजकारण करत असताना समाजकारण कुठंतरी दूर चाललंय. लोकांची दिशाभूल होते. लोकांचं राहणीमान, त्यांचं जीवनमान उंचावण्यापासून ते वंचित राहतात. म्हणून याच कारणासाठी मी सुशिक्षित सर्वोच्चित उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा मानस आहे माझा. याच्यामध्ये माझा एकच उद्देश आहे की राजकारण करायचं नाही. यामध्ये जर लोकांचं राहणीमान, त्यांचं जीवनमान उंचवायचं असेल तर त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये प्रश्न मांडण्याची गरज आहे. सर्वसामान्य माणूस तिथं जाऊन प्रश्न मांडू शकत नाही. आता मी जरी वकील असलो तरी सुद्धा मी डायरेक्ट जाऊन कोणताही प्रश्न मांडू शकत नाही. त्यासाठी नगरसेवकाला अधिकार आहे. नगरसेवकाला अधिकार आहे. म्हणूनच सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सभागृहामध्ये, म्हणून मी या ठिकाणी या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 9 गांधीनगर खराळवाडी येथून नगरसेवक म्हणून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे. मला दुसरं एक सांगा, आता तुम्ही शहराचं राजकारण पाहिलं. या शहराचं राजकारण पूर्वी काँग्रेसचं होतं, नंतर राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं, अजित पवार वगैरे. आता पूर्णतः भाजपमय झालेलं आहे. म्हणजे 2017 ते 22 नंतरचा प्रशासकीय काळ आपण पाहिला. तू भाजपच का निवडली? यापूर्वी तुला काँग्रेस, राष्ट्रवादी वगैरे हे जे पक्ष पर्यायी होते तरी सुद्धा भाजपच का आवडली? कारण काय झालंय, यापूर्वी काँग्रेस पक्ष होता. जर आपण काँग्रेस पक्षाचा 65 वर्षाचा जर कालावधी पाहिला तर या कालावधीमध्ये जे काही आपले भौगोलिक परिस्थिती जी आहे, जे भौगोलिक परिसर जो आहे, या परिसराचा हवं तसा विकास झालेला नाहीये. आणि हा जर विकास आपण पाहिलं तर भारतीय जनता पार्टी आल्यानंतर आपल्याला जर समजा मेट्रोमध्ये बसायचं असेल ना, आपल्याला एकतर दिल्लीला जावं लागत होतं. तर या ठिकाणी भाजप ज्यावेळेस सत्तेमध्ये आलं त्यानंतर मग भाजपमधून मेट्रो या ठिकाणी आपल्याला पिंपरी चिंचवड शहरामध्ये आलेली. याचं जे मेट्रोचं जाळं आहे ते हिंजवडी इकडं नगर रोड पासून स्वारगेट आणि आता निगडीपर्यंत होत आहे. हे निगडी हिंजवडीला जोडणार आहे आणि इकडे चाकण पर्यंत पण जाणार आहे. म्हणजे याचा जो फायदा जो आहे की सरकारी नोकरदार आहे, कंपन्यांमध्ये काम करणारा नोकरदार आहे, विद्यार्थी आहे आणि वकील आहेत आणि इतर सर्व लोक आहेत, या सगळ्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा होत आहे.
आणि याच्याच बरोबर आपण जर पाहिलं तर काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये आपल्याला जर पिंपरी चिंचवड मधून पुण्याला जायचं होतं तर त्या ठिकाणी जवळपास जास्तीत जास्त 15 फुटाचा रस्ता होता. तो रस्ता सुद्धा होता कसा की जर आपल्याला पुण्याला जायचं तर अंगावर काटा यायचा, एवढे खड्डे असायचे, हाडांचा खळखळा व्हायचा, आपले वाहनं नादुरुस्त व्हायची. तर हे सगळं जे आहे ना की आत्ताच्या काळामध्ये बऱ्यापैकी मोठा रस्ता झालेला आहे. या ठिकाणी पाहिलं तर जवळपास 8 पदरी रस्ता झालेला आहे. आणि हेच पाहिलं याच्यामध्ये आता भाजपच्याच काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा झपाट्याने विकास होत असताना पाण्याची फार कमतरता भासते. पाण्याची कमतरता आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पाणी जे आहे ते आपलं पवना डॅम मधून येतंय. तर त्याच्या पाण्याच्या व्यतिरिक्त दुसरा स्रोत नव्हता. पाणी तेवढंच आहे परंतु लोकसंख्या झपाट्यानं वाढलेली आहे. म्हणून ज्या उपलब्ध पाण्यामध्येच लोकांची भूक भागवायची, तर याच्यासाठी आता भाजपच्याच काळामध्ये आंध्रामधून काही टीसी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि याच्यामध्ये जे काही गोरगरीब लोकांसाठी जे काही योजना आहेत, ह्या योजना भाजपच्या काळामध्ये जास्त आलेल्या आहेत. आणि त्या तळागाळापर्यंत मी आता भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना ग्राउंड लेवलला शक्ती केंद्र प्रमुख म्हणून काम करत आहे. माझ्या अंडरमध्ये 4 प्रभाग येतात, 4 बूथ येतात. तर आम्ही बूथ लेवल पर्यंत म्हणजे बॉटम लेवल पर्यंत काम करतो. आम्ही जे लोकांमध्ये मिळून मिसळून काम करतो. तर अशा लोकांच्या ज्या समस्या ज्या आहेत, त्यांना काय हवंय काय नाही, हे सगळ्या ज्या योजना आहेत आम्ही भारतीय जनता पार्टीनं आदरणीय मोदीजी तसेच आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून ज्या बीजेपीच्या ज्या काही योजना आहेत त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचत आहे. त्याच्यामधून लोकांना चांगला फायदा होत आहे. तरी सुद्धा जे काही अजून ज्या काही योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. लोकांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, लोकांचं जीवनमान वाढलं उंचावलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहेत. नगरसेवक झाल्यानंतर प्रामुख्यानं माझा प्रभाग माझी जबाबदारी आणि मी प्रभागाचा, तसेच या अनुषंगानं लोकांचा जास्तीत जास्त सर्वांगीण आणि जीवन विकास होईल, त्यांचं जीवनमान कसं उंचावेल याच्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तो भाजपच्या वतीने आता भाजपची ही सांगितली भूमिका, भाजपला जातीवादी पक्ष म्हणतात रे, तू कसं काय आहे पूर्वीपासून आता काय होतं की ही तर लोकांची टेंडन्सीच आहे, आपलं नाही तर दुसऱ्याचं, आपलं ते बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट, अशी ही जी म्हण आहे. याच्यामध्ये काय होतं की आता भाजपची सत्ता आली आहे, नाव तर ठेवणारच. चांगलं काम करणाऱ्याला नावं प्रत्येक जण ठेवतात. हीच लुप्ती या ठिकाणी दुसऱ्या पक्षाची लोक वापरतात. अच्छा, मग त्याच्यामुळं पण काँग्रेसने सुद्धा गोरगरिबांसाठी कामं केलीत ना, काँग्रेस पण काँग्रेसने केले असतील, परंतु मला आठवतंय माझा आता 47 वय आहे. हवा तसा विकास, हवा तसं माणसाचा सर्वांगीण विकास, भौगोलिक परिस्थितीचा विकास, शहराचा विकास काँग्रेसच्या कार्यकालामध्ये झालेला नाही. 65 वर्ष खूप वर्षे मिळाली त्यांना, परंतु त्यांना आता जे काही भाजपने 15 वर्षामध्ये भाजपच्या सरकारमध्ये जी काही विकास झालेला आहे तो विकास पाहता आणि 65 वर्षांचा विकास पाहता आम्ही भाजपच्या सरकारने खूप सारा असा विकास केलेला आहे. तो काँग्रेसला करता आला असता, परंतु त्यांनी तो केला नाही. तुलना केली तर थोडक्यात भाजपने जास्त चांगलं काम केलं. हो, नक्कीच. पण याच्यावर भाजपवरती आरोप केला जातो, भाजप या शहरात सत्तेत आली त्यावेळेस भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त भाजप म्हणत होते. प्रत्यक्षात भ्रष्टाचार तर 10 पट वाढलेला आहे. राष्ट्रवादीच्या काळात नव्हता तेवढा भ्रष्टाचार आता भाजपच्या काळात. सर्रास अनेक प्रकरण वर्तमानपत्रात रोज चालू आहे. त्याचा पुरावा आता निवडणूक काळामध्ये तो आता चर्चेला विषय येत नाहीये. काय आहे मागच्या काँग्रेसच्या काळातला थोडासा आपण 65 वर्षाचा विचार केला आणि आताच्या 15 वर्षाचा विचार केला तर भाजप सरकारनं जो काही कर स्वरूपात म्हणा, जो काही निधी जो कर स्वरूपात असेल, रेव्हेन्यूचा आपले जे दस्त नोंदवतो, रेव्हेन्यू खात्याकडनं जो काही पैसा जमवतो, हा पैसा जो आहे हा आपल्या महाराष्ट्राच्या, आपल्या पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी लावलेला आहे. पूर्वी काय व्हायचं की आपल्या खिशामध्ये जर समजा आपल्याला जर समजा 15,000 रुपये पगार असेल, परंतु आपल्या गरजा ह्या मर्यादित ठेवलेल्या होत्या. आता काय झाले की आपल्या गरजा वाढलेल्या आहेत. त्या गरजांच्या पूर्तता करण्यासाठी जो काही टॅक्स वगैरे जो येतोय त्या माध्यमातून भाजप पक्ष हा पूर्ण खर्च करतोय. आता पैसा शिल्लक नाही म्हणजे आणि विकास जो होतोय
त्या पैशाचा विनियोग होतोय, विकास होतोय. आता साहजिकच आहे की हा पैसा जातो या ठिकाणी जे इतर पक्षाची जी लोक आहेत, जे नेते मंडळी आहेत, त्यांना साहजिकच आहे की भ्रष्टाचार करतोय भाजप असं वाटतंय. परंतु माझ्या मते भाजप सरकार, भाजपचे प्रत्येक नेते कोणीही भ्रष्टाचार करत नाही. जो पैसा जो काही जमा होतोय तो पूर्ण विकासासाठी खर्च करतोय. अहो, पिंपरी चिंचवडची तिजोरी खाली झाली साहेब. पूर्ण पिंपरी चिंचवडच्या महापालिकेमध्ये 5,000 कोटीच्या ठेवी होत्या, आता तिजोरी खाली झाली. का तर म्हणे इतक्या मोठ्या प्रमाणावरती खर्च केले, तर भ्रष्टाचार इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढला, त्याचा परिणाम. ठीक आहे, तो विषय आपण तूर्त बाजूला ठेवू. मला सांगा, तुम्ही महापालिका निवडणूक लढवणार आहे. आतापर्यंत महापालिकेच्या याच्यामध्ये सॉरी तुमचा जो प्रभाग आहे संपूर्ण, मग सुरुवातीला तुमच्या प्रभागाची रचना सांगा. आमचा जो प्रभाग आहे तो गांधीनगर आहे, खराळवाडी आहे, कामगार नगर आहे, नेहरू नगर आहे, विठ्ठल नगर आहे, यशवंत नगर आहे, उद्यम नगर आहे, अजमेर आहे, मासोळकर कॉलनी. हा आमचा असा सगळा हा 59,390 मतदारांचा हा मोठा प्रभाग आहे. तुम्ही मतदार सांगितले, मतदाराची विभागणी करून निवडून यायचे. तू सांगितलं 59,000 मतदार आहेत सगळे, त्याची विभागणी कशी करतो तू? हे संपूर्ण प्रभाग पाहिला, त्याच्यामध्ये झोपडपट्टी धारक इतके आहेत, चाळीचे इतके आहेत, अपार्टमेंटचे इतके आहेत. तुला प्रत्येक ह्याच्यामध्ये निवडणूक लढवायची म्हटलं ते टेक्निक असणार ना, की ही मतं कशी मिळवायची, ती कशी मिळवायची. तुझं काही गणित आहे का? आता मी सन 1993 ते 2005 पर्यंत विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे काही काम होते त्या कार्यामध्ये सक्रिय होतो. त्यामध्ये माझा हिंदू जो काही समाज बांधव आहेत त्यांच्याशी चांगलं निगडीत आहे मी. आणि सध्या आता पण मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त कार्यक्रमामध्ये सहभागी असतो. याच्यामध्ये मी गांधीनगर झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेलो आहे. त्या ठिकाणी श्री दुर्गा माता मित्र मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी कन्नड तेलुगू समाज आहे मोठ्या प्रमाणात, मातंग समाज आहे, वडारी समाज आहे आणि बौद्ध समाज आहे. याच्याबरोबर मुस्लिम समाज सुद्धा आहे. तर आम्ही एकोप्यानं या ठिकाणी एकत्रित काम करतो. 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, आपलं नवरात्र उत्सव असेल, गणेशोत्सव असेल, आम्ही एकत्रित काम करतो. असंच काम मी 10वीला नेहरूनगरच्या राजीव गांधी महाविद्यालयामध्ये 1993 ला होतो. तर माझा जो वर्गमित्र पण भरपूर आहेत, माझे नातेवाईक पण भरपूर आहेत. या ठिकाणी अशा ह्या सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांशी माझी नाळ जुळलेली आहे. त्यामुळं सगळ्या हे मतदार किती असतात सगळे, हे तू आता जे सांगितलेलं आहे ते मतदार किती असतात? याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे आहे ते आता आमच्या गांधीनगर खारवाडीचा जर विचार केला, गांधीनगर, खारवाडी, कामगार नगर या ठिकाणी 17 बूथ आहेत. 17 बूथ आहेत. 17 बूथ मध्ये जवळपास प्रत्येक बूथ मध्ये कमीत कमी 1,000 मतदार आहेत. बरोबर. याच्यामध्ये इकडच आम्हाला जवळपास 17,000 जवळपास मतदार आहेत. याच्यामध्ये सगळ्यात जास्त जो आहे तो पहिल्या क्रमांकाला येतो बौद्ध समाज येतो, त्याच्यानंतर येतो मातंग येतो, वडार समाज असतो. वडार समाज येतो. त्यानंतर मग आमचं मातंग समाज आहे, कन्नड तेलुगू समाज आहे, चर्मगार समाज आहे. अशा या समाजाची अशी मतांची 17% आहे. मुस्लिम समाज आहे. पण नेहरूनगर झोपडपट्टी सगळ्यात मोठी आहे. नेहरूनगरचा आता हा समाज तशाच पद्धतीने, हे जसं इकडे 20,000 सांगतो तसं नेहरूनगरला 20,000 मतदान आहे. आमचे फक्त एका गांधीनगरच्या ह्याच्यावरती डिपेंड राहिला तर नेहरूनगरची मतं विरोधात जाणार नाही ना. याच्यामध्ये कसं आहे की आम्ही गांधीनगरचाच विचार नाही केला मी, तर हीच नातीगोती जी आहेत ना, गावाकडची आमची नातीगोती, गावाकडची लोक, ओळखीचे, समाजाचे, हे सगळे तिकडे पण आहेत. त्याच्यामुळं इथली नाळ काय आणि तिथली नाळ काय, आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला असो किंवा कोणत्याही सुखदुःखाला असो आम्ही हे एकत्र येत असतो. त्यामुळं इथला हा विषय आणि तिकडचा हा सगळं एकत्रितच आहे. अच्छा, दोन्ही एकत्रित. इथल्या समस्या काय? तुझा हा प्रभाग संपूर्ण पाहिला, तू त्या नेहरूनगरच्या टोकाला गेलो होतास कधी झोपडपट्टी? हो. काय परिस्थिती तिथे? काय झालंय आता, पुनर्वसन झालं त्याचं? नेहरूनगरचं पुनर्वसन झालेलं आहे, परंतु हे पुनर्वसन करत असतात. विठ्ठलनगरचं झालं. विठ्ठलनगर जे आहे, विठ्ठलनगर आणि आंबेडकर नगर या ठिकाणी दोन झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन झालेलं आहे. या ठिकाणी विठ्ठलनगरचा जर विचार केला, पुनर्वसन झालेलं आहे, तर यांचे जे बिल्डिंग बांधून दिलेले आहेत त्या आहेत की आपलं जे पिंपरीचं जे अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या बाजूला जे
जी जागा मोकळी जागा होती त्या तिथे. जागेमध्ये पुनर्वसन झालेलं हा, आहे. या ठिकाणी आजही त्यांचा असा प्रश्न आहे की जे काही विठ्ठलनगर मधली जेवढी लोक होते सगळ्याच लोकांचं त्या ठिकाणी पुनर्वसन झालेलं नाही. काही बाहेरच्या लोकांना देखील त्या ठिकाणी बर बर बर. हा, घुसखोरी झाली. घुसखोरी केलेली आहे. म्हणजे ज्यांनी हे पुनर्वसन केलं आता त्यांचं सगळ्यांनाच माहित आहे कोणी पुनर्वसन केलं वगैरे, त्यामुळे नाव घेण्याचा विषय नाही. तर त्या ठिकाणी असे जे लोकांना घर मिळाले नाही ते वंचित आहेत अजूनही वंचित आहेत की त्यांना त्यांचं हक्काचं घर मिळालेलं नाहीये. बर. म्हणून ते तिथंच राहत आहेत अजून विठ्ठलनगर मध्येच. आता आंबेडकर नगर तिथं पुनर्वसन झालेलं आहे. आमचे भाजपाचे आमदार आहेत चिंचवड विधानसभेचे माननीय शंकर भाऊ जगताप यांनी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे. तर त्या इमारतीची क्वालिटी आणि जे पुनर्वसन झाले याची जर क्वालिटी पाहिली तर याच्यामध्ये आम्ही या ठिकाणी गॅलरी दिलेल्या आहेत लोकांना सुकवण्यासाठी. दोन फ्लोअर जवळपास पार्किंग केलेलं आहे. परंतु याच आणि तिथं समाज मंदिर पण दिलेलं आहे. अजून बराचसा भाग रिकाम पार्किंगसाठी अवेलेबल. परंतु ह्या जर दोन बिल्डिंगचा जर समतोल जर पाहिला आपण तर खूप फरक आहे. जे आंबेडकर नगरचे जे पुनर्वसन झालेलं आहे असं वाटतंय तिथे गेल्यानंतर की खरं तर एखाद्या प्रोफेशनल बिल्डरनी बांधकाम केलेलं आहे. इथं जर जाताना आपल्याला तेच त्यांचं राहणीमान कळतंय, त्यांचं जीवनमान कळतंय. खरंच हे चांगल्या दोन्ही थोडक्यात तफावत अशी. तफावत असे. तर मी काय करणार पण त्याच्यामध्ये आता? आम्ही काय करणार आता आमचं गांधीनगर आता नेहरू नगरचा जर विचार केला तर जे वंचित जे लोक आहेत ज्यांना अद्याप त्यांना त्यांच्या सदनिका मिळालेल्या नाहीत तर त्यांना ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. दुसरी गोष्ट त्यांचे जे काही वीज पाणी रस्ता त्यांचा आरोग्याचा प्रश्न आहे या सगळ्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसंच गांधीनगर हा जो भाग आहे याचं पुनर्वसनचं काम सध्या सुरू आहे. आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. पुनर्वसनचं काम लवकरच आता वसाहत किती मोठी आहे ती? वसाहत तरी ती साधारण 14 एकर वगैरे अशी आहे. 14 एकर जवळ. आणि लोक किती आहेत? लोकसंख्या जी आहे तिथं जवळपास किती घर असतील? 3,500 घर आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा काय पाईपलाईन मध्ये कुठे काय नेमकं? नाही, पुनर्वसन काम अद्याप चालू आहे आमचं काम आणि ते लवकरच त्या संदर्भातही आमची एक लोकांसोबत मीटिंग होईल. जे विकसक आहेत तर त्यांचं लोकांना एकत्रित करून विकसकाला समोर ठेवून त्यांचं पुनर्वसनच्या दृष्टिकोनातून जो काही प्लॅन आहे तो त्यांच्या समोर ठेवला जाईल. आता हा आमचा मानस होता लोकसभेच्या अगोदरच खरं तर करायचं होतं, परंतु लोकसभा लागली त्यामुळं हे काम थोडंसं पुढे गेलं. त्यानंतर विधानसभा आली, त्यानंतर आता कॉर्पोरेशन आली, त्यामुळे थोडंसं पुढे जाते. परंतु आमचं जवळपास 20 ते 25% या ठिकाणी काम झालेलं आहे त्या संदर्भात. फक्त आता एवढंच आहे की लोकांच्या समोर बसवून त्या ठिकाणी कशा प्रकारचं बांधकाम असणार आहे, कशा प्रकारे लोकांना किती स्क्वेअर फीटचं मिळणार आहे, जो काही शासकीय नियमाच्या अधीन राहून सगळ्या गोष्टी केल्या जातील. याच्यामध्ये गांधीनगर नेहरू नगर ह्या दोन झोपडपट्ट्याचं पूर्णतः पुनर्वसन करणं हा तुझा आमचा मानस आहे. आणखीन काय प्रश्न आहेत की ज्याच्यावरती तू काम करणार प्रचारामध्ये जाताना हे मुद्दे मांडणार? याच्यामध्ये आता असं आहे की आतापर्यंत पाहतो आपण मुस्लिम समाजाचा जर विचार केला तर मुस्लिम समाजाचा अल्पसंख्याक आपण म्हणतो, परंतु त्यांचा जो काही इलेक्शन मध्ये आतापर्यंत कधीच कोठा दिला गेलेला नाहीये किंवा त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते बऱ्यापैकी कुठेच मांडले जात नाही. भाजप तर एकाही मुस्लिमाला उमेदवारी देत नाही. आहेत ना आमच्यामध्ये आता आमच्या पक्षाच्या माध्यमातून फारुख इनामदार आहेत, तेही इच्छुक आहेत. यापूर्वी सुद्धा अनेकांना उमेदवारी दिलेल्या आहेत आम्ही मुस्लिम समाजाच्या. तर मुस्लिम समाजाला सुद्धा भाजप असं की वंचित असं ठेवलेलं नाही, त्यांना सुद्धा न्याय देते, योग्य न्याय देते. प्रत्येक भाजप पक्ष हा असा आहे की प्रत्येक समाजाला योग्य तो न्याय द्यायचा प्रयत्न करते आणि तो न्याय दिलेला आहे. आणखी प्रश्न काय? आता तुमचा गांधीनगर नेहरू नगर झालं, पण तुमचा बाकीचा भाग इथं अंतरिक्ष आता या ठिकाणी राजमेरा हा मधला पट्टा सगळं राहिला की तसा बाकी तिथे काय? आता या ठिकाणी जर पाहिलं तर आपण झोपडपट्टी आणि ज्या सोसायटी आहेत यांचे भिन्न आहेत, म्हणजे वेगवेगळ्या समस्या असतात. आता ज्या सोसायटीच्या समस्या आहेत त्या झोपडपट्टीमध्ये नाहीत, ह्या सगळ्या झाल्या झोपडपट्टीच्या समस्या. परंतु सोसायटीमध्ये प्रश्न असतो की बिल्डर लोक काय करतात की एकदा इमारत बांधली, लोकांच्या हातात सोपवलं, ते निघून जातात. त्यांचा कन्व्हेन्स डेटचा प्रश्न असतो.
जी जागा जी आहे, ज्या जागेवर इमारत बांधलेली आहे, ती जागा सोसायटीच्या मालकीचं होणं गरजेचं आहे. त्यासाठी कन्व्हिन्स डीड करणं गरजेचं आहे. तो एक प्रश्न जो आहे, तर तो एक प्रश्न मी मार्गी लावणार. आणि सोसायटीच्या ज्या स्वच्छतेच्या, त्यांच्या रस्त्याच्या, त्यांचे समजा काही अंतर्गत जे प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करणार. आणि बरेच बिल्डर लोक काय करतात की सोसायटीच्या लोकांमध्ये वाद घालवून देतात. काय करतात की काही लोकांना जवळ करतात, काही लोकांना त्या अंतर्गत जवळ घेतात. तर अंतर्गत जे काही वाद निर्माण करतात, त्या वादामुळे काय होतं की सोसायटी एकदम विस्कळीत होते, कोणाचं कोणाला ताळमेळ लागत नाही. तर हा जो एकोपा टिकवण्यासाठी हे लोकांना ह्या गोष्टी सगळ्या सांगून हे लोकांचा एकोपा कसा टिकेल असा हा प्रयत्न करणार आहे. आणि याच्याच बरोबर आता असं आहे की आपल्या जो काही सुशिक्षित वर्ग जो आहे, सुशिक्षित वर्गाला सुद्धा बऱ्याच ठिकाणी नाही का की अडचणी येतात की पुढे काय करावं, कसं करावं. बऱ्याच लोकांना अडचणी येतात. सगळेच सुशिक्षित हे सगळ्यांना समजतं असं नाहीये. तर ह्या सुशिक्षित वर्गासाठी जास्तीत जास्त काही लोक समजा नोकरी करायचं असेल, नोकरी करण्याचा माणूस असेल, तर त्यांना नोकरीच्या दृष्टिकोनातून त्यांना प्रशिक्षण देणं. समजा एमपीएससी, युपीएससी, काही इंजिनिअरिंगचं असेल, अशांना एक मध्यवर्ती ठिकाणी एखादी कार्यशाळा प्रशिक्षण केंद्र सुरू करणार. मला तुमच्या प्रभागामध्ये मंडया किती आहेत, भाजी मंडया किती आहेत? भाजी मंडई तसं पाहिलं तर एकच अजमेरामध्ये तेवढी एकच भाजी मंडई असते. ती 20 वर्ष बंदच आहे. हो. तर ती जी भाजी मंडई आहे ती पूर्ववर सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार. दुसरी गोष्ट, ह्या ज्या 2 झोपडपट्ट्या आहेत, या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे तो गुन्हेगारी. जो काही तुम्ही मगाशी बोललात की तो राहिला होता विषय बोलायचा, परंतु या माध्यमातून आला गुन्हेगारी. आता या ठिकाणी आपलं जे पोलीस स्टेशनची विभागणी केलेली आहे. पूर्वी हा जो काही प्रभाग होता त्याच्यावरती चिंचवड पोलीस स्टेशन होतं, जे आपल्या चिंचवड स्टेशनला आहे. आता त्याच्यामधून विभाग होऊन आपलं संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन केलेलं आहे. तर जे मुख्य जे पोलीस स्टेशन आहे ते संत तुकाराम नगर आहे. तर आता याच्यामध्ये माझा मानस असा आहे की लोक गुन्हेगारी प्रवृत्तीपासून कसे दूर जातील, चांगल्या प्रवाहामध्ये कसे येतील, चांगलं म्हणून कसं वावरतील, त्यासाठी प्रयत्न करणार आहे. आणि 2 झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी, एक गांधीनगर असेल, विठ्ठलनगर असेल, 2 ठिकाणी चौक्या कशा बसतील, जेणेकरून पोलीस चौकी कशी बसेल, तो एक प्रयत्न करणार आहे मी. आणि या झोपडपट्टीमधले असो किंवा सोसायटीमधले असो, जे शिक्षणापासून वंचित आहेत, ज्यांना शिक्षण घेता येत नाही, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार. हा एक दुसरा माणूस आहे माझा. तुमच्या त्या गांधीनगर काय, नेहरू नगर काय, ह्या भागामध्ये महापालिकेचा दवाखाना आहे का? गांधीनगरमध्ये जर पाहिलं तर खराळवाडीमध्ये आपलं जे महानगरपालिकेची शाळा आहे, खराळी मंदिराच्या बाजूला, त्या ठिकाणी एक दवाखाना आहे. नेहरू नगरला त्या ठिकाणी पण छोटस सुरू होतं, परंतु हे मोठ्या प्रमाणात कसं होईल, या ठिकाणी वायसीएम ला गेल्यानंतर तिथं तासन तास म्हणजे मोठी काही घटना घडल्या तर थेट वायसीएम ला जावं लागतं. तर अशा ज्या काही घटना घडल्या तर लोकलला प्राथमिक उपचार होण्याच्या दृष्टिकोनातून तशी सुविधा मिळण्याकरता मी प्रयत्न करणार. नाही, तुमच्या ह्या प्रभागामध्ये तुमचा नेहरू नगर प्रभाग जर पाहिला तर नेहरू नगर परिसर जर पाहिला, विठ्ठल नगर वगैरे ते ठीक आहे, त्यांचं पुनर्वसन झालंय. बाकी जो परिसर आहे दाट लोकवस्तीचा, त्यासाठी काही वेगळी स्वतंत्र योजना वगैरे काय आहे, तशी काय प्लॅन केली? आताची काही दाट लोकवस्ती जी आहे या ठिकाणी आपण तिथे पुनर्वसन वगैरे अशा सगळ्या विषयाचा आपण विचार करू शकतो. आणि ती कशा प्रकारे दाट आहे वगैरे काय, त्याचा अभ्यास करून, त्याचा व्यवस्थित आराखडा करून लोकांना सुटसुटीत आणि चांगल्या प्रतीचं घर, चांगला रस्ता, सोयी सुविधा कशा देता येतील, तसा हा लोकांचा विश्वास संपादन करून, लोकांमध्ये मिसळून, त्यांचे विचार घेऊन, त्या पद्धतीने त्यांच्या विचाराला अधीन राहून असा हा एक प्रयत्न करेल. मागच्या वेळेस संपूर्ण राष्ट्रवादीचं पॅनल निवडून आलं, त्यांची मतं सुद्धा पाहिली तर ते सुद्धा 10, 12, 13,000च्या आसपास आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे, त्याची मतं पाहिली तर 2-3 हजाराचा फरक आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावरती तो फरक आहे. भाजपचं पॅनल राष्ट्रवादी पुढे टिकाव धरणार का? आता मागच्या पंचवार्षिक जवळपास 8 वर्ष झाले इलेक्शन झालेलं आहे, परंतु मागच्या पंचवार्षिकचा जो विचार केला आपण, तर त्यावेळेस भाजपचे कार्यकर्ते या प्रभागामध्ये फार कमी होते. आता या ठिकाणी काय झालं की आम्ही भाजपचे कार्यकर्ते वाढलेले आहेत,
लोकसभेच्या माध्यमातून घ्या, विधानसभेच्या माध्यमातून घ्या, या ठिकाणी भाजपचं खूप सारं काम आहे. भरपूर सारे कार्यकर्ते तयार झालेले आहेत. जी काही पोकळी पूर्वी होती त्यावेळेस भाजपचे भरून कार्यकर्ते काढले कमी होते, ते आम्ही भरून काढलेले. आणि यावेळेस निश्चितच प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपचा पॅनल येईल एवढ्या मतदारांचे आम्ही बॉटम लेवल म्हणजे बूथ पर्यंत प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत जाऊन आम्ही काम केलेलं आहे आणि ते सगळे सक्षम केलेलं आहे. त्यामुळे यावेळेस निश्चित आहे की जी काही राष्ट्रवादीचा जो पॅनल आला होता पूर्वी, तो पॅनल आता काही येणार नाही. या ठिकाणी भाजपचा पॅनल येईल एवढे मात्र निश्चित खात्री आहे. आपण राजकारणाविषयी बोलू, सगळं ठीक आहे. आता तुमच्या पेशाविषयी बोलू. वकिली पेशातली किती मंडळी महापालिका सभागृहामध्ये आहेत तुमच्या माहितीप्रमाणे? फार कमी आहेत. कारण काय झालं की यापूर्वी चांगला जो काही वर्ग आहे, समजा वकील असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, हे लोक राजकारणामध्ये उतरत नव्हते. कारण जे काही राजकारणाची परिस्थिती जी आहे ते सर्वसामान्य लोकांना सुद्धा माहित आहे. राजकारणात कोणी येत नव्हतं. परंतु या आत्ताच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जवळपास आम्ही जे काही भाजपच्या माध्यमातून जे सगळे कार्यकर्ते जे काम केलेलं आहे, या माध्यमातून बऱ्याचशा वकील वर्ग आता जवळपास 750 वकिलांची आमची आघाडी होती. बर, भाजपचा वकील सेल होता. तर या माध्यमातून खूप सारे वकील आलेले आहेत. याच्यामध्ये इंजिनियर सेल पण आहे, CA चा पण सेल आहे. भरपूर म्हणजे असे सुशिक्षित जो काही वर्ग आहे, प्रत्येक घटकाची आघाडी. हो, प्रत्येक घटकाची आघाडी. सुशिक्षित वर्ग आज बाहेर पडलेला आहे. समाज राजकारण न करता समाजकारण करण्यासाठी बाहेर पडलेला आहे. लोकांच्या जे काही समस्या आहेत, यापूर्वीचे जे काही नगरसेवक निवडून आले त्यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये असा म्हणावा तसा, म्हणजे नाही म्हणलं तरी चालेल, असा विकास हा झालेला नाहीये. तर हा विकास झालेला नाही हे पाहता, लोकांच्या प्रॉब्लेम पाहता आज सुशिक्षित वर्ग हा पुढे येऊन निवडणुकीमध्ये आमच्या बीजेपी पक्षामधून सर्वात जास्त आहे. तर हा पक्षाकडनं तिकीट मागत आहे, निवडणुकीची इच्छा व्यक्त करत आहे आणि मानस आहे की सर्वसामान्य लोकांची उंची वाढावी, त्यांचं राहणीमान वाढावं, सगळ्या सोयी सुविधा. प्रचार सुरू व्हायचा आहे दत्ताजी. हो, मला सांगा, राजकारणातला पैशाचा जो प्रचंड वापर आहे, आता आपण पाहिलं राजकारणात पैशाचा वापर, खोटेपणाचा वापर, नंतर बनवा बनवी, हे सगळं सर्रास सुरू आहे. तुम्ही वकिली पेशात आहात, तुम्ही त्याच्यामध्ये कसं काय टिकाव करणार या लोकांसमोर? काय आलंय की पूर्वीचा जो काही लोकांची जी आता लोकांनी जी काही सवय लावलेली लोकांना, ज्या पूर्वीच्या उमेदवारांनी कोणत्याही पक्ष मताला 1000-500 रुपये देतात, जी सवय लागलेली आहे, खरं तर लोकांनी याचा विचार केला पाहिजे. पैसे घेतल्यानंतर जो काही उमेदवार जो काही पैसा वाटतो, तो निवडून आल्यानंतर तो त्याचा गेलेला पैसा कसा वसूल होईल, तेवढा पैसा नाही, त्याच्या कितीतरी पटीनं तो कसा वसूल होईल हा विचार पहिला करतो. जनतेचा विचार करत नाही. मग जनतेचा विकास होऊ, त्या प्रभागाचा विकास होऊ किंवा न हो, तो विचार नसतो. परंतु आता हा बदल करण्याची, प्रत्येक मतदाराने हा बदल करण्याची फार गरज आहे. गेले तुम्ही याच्या अगोदरचा जर काही इतिहास जर पाहिला, तुम्ही महानगरपालिकेची परिस्थिती पाहिली, तर आज आपण 500-1000 रुपये घेतो, परंतु 5 वर्षामध्ये आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला बोलायला सुद्धा संधी मिळत नाही. आपल्या प्रभागाचा, आपल्या वॉर्डाचा, आपल्या समाजाचा, आपल्या परिसराचा विकास काही होत नाही. परंतु माझी मतदार बांधवांना बघून एवढी विनंती आहे की कोणी ह्या भूलथापांना या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बळी पडू नका. कोणाचाही 1 रुपया घेऊ नका, कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. जो सक्षम उमेदवार आहे अशा उमेदवाराला तुम्ही एकमतानं न पैसा खर्च करायला लावता निवडून आणा. याचा एक फायदा असा होईल, जर समजा तुम्ही मला निवडून दिलं, मला जर समजा पैसे खर्च करायची गरज लागली नाही, तर मी पैसे कमवण्यासाठी लागणार नाही. म्हणजे राजकारणातून पैसे कमवण्यासाठी मी निवडणूक रिंगणात आलेलो नाही. मला वैयक्तिक राजकारण येत नाही. मी 47 वर्ष झालं झोपडपट्टीच्या परिसरात राहून लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या मी स्वतः उपभोगलेल्या आहेत आणि त्या तशाच आहेत अजून. तर ह्या पुढच्या पिढीला हे सगळं उपभोगायला लागू नये म्हणून मी एक समाजाचा वसा घेऊन, सामाजिक कार्य करण्याचा मानस घेऊन या ठिकाणी मी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे.
बस दत्ताजी, ऍडव्होकेट दत्ता हरिश्चंद्र झुळूक म्हणजे या परिसरातले गेले 45 वर्ष त्यांचा रहिवास ह्या भागात आहे. 19 वर्ष ते वकिली प्रॅक्टिस करतात. आपल्या महापालिका सभागृहामध्ये वकिलांची यादी जर आपण 128 मध्ये पाहिलं तर त्याच्यामुळे डॉक्टर, वकील, इंजिनियर अशी जर संख्या पाहिली शिकलेल्या मंडळींची ती अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतकी आहे. दत्ता झुळूक यांच्यासारखे वकील जातापर्यंत वकिली प्रॅक्टिस करतायत. त्यांच्याकडे आमदार खासदारांपासून सगळ्यांचे केसेस आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस, राजकीय पण आणि इतर पण, क्रिमिनल, सिव्हिल दोन्ही मॅटर ते करतात. अशी मंडळी महापालिका सभागृहात असतील तर कुठेतरी काहीतरी एक वचक निर्माण होईल. आणि एखादं धोरण निश्चित करताना महापालिकेचे कुठलेही निर्णय घेताना कायद्याच्या कसोटीवरती ते निर्णय कसे टिकतील याच्या बाबतीमध्ये वकील मंडळी त्याच्यामध्ये बाहेर असतात, ती नक्कीच ते मदत करतील. महापालिका सभागृहात किमान 10 वकील, 10 इंजिनियर, 10 डॉक्टर, 10 चार्टर्ड अकाउंटंट, 10 प्राध्यापक, 10 सायंटिस्ट, 10 उद्योजक असं काहीतरी एक प्रमाण असलं पाहिजे. त्यावेळेस त्या महापालिका सभागृहाची उंची निश्चितच वाढलेली दिसेल. अपेक्षा व्यक्त करू किमान यावेळेस तरी लोक जागे होतील आणि अशा प्रकारची उच्च शिक्षित मंडळी ही महापालिका सभागृहात जातील. राजकारणामध्ये निवडणुकीला कुठलीही पात्रता लागत नाही. तो अशिक्षित असला तरी चालतो, त्याला समाजकार्याची आवड फक्त पाहिजे एवढंच आहे. आताच्या राजकारणामध्ये गुंड, गुन्हेगार, जे म्हणजे लूटमार करणारे, चोरदरोडी करणारे, भ्रष्टाचारी, ज्यांची आतमध्ये पोलीस स्टेशनला ज्यांची कोठडीत हवा ज्यांना गरज आहे ती मंडळी राजकारणात सगळी उतरली. राजकारणाचं शुद्धीकरण करायचं असेल तर अशी सुशिक्षित मंडळी त्यात असली पाहिजे. झुळूक साहेब, तुमचा प्रयत्न निश्चितच चांगला आहे, वाखाणण्यासारखा आहे. तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माझा प्रभाग, माझी जबाबदारी, सर्व जनतेचा देखील या ठिकाणी धन्यवाद. यस.